मित्रांनो, तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही, पण या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेले आहेत. या किल्ल्यात जाणारा हा एक प्रवेशद्वार आहे इथला. इकडनं आपण आतमध्ये जाऊया. या किल्ल्याला खंदक होता. हा बघा, हा जो इथला भाग आहे हा पूर्ण असा वेढलेला होता खंदकाने. आता काही नामनिशाणी नाहीये तिथली. तुम्हाला थोडी बहुत किल्ल्याची तटबंदी दिसते. ही अजून तटबंदी आहे किल्ल्याची. हा तिथपर्यंत जाते पुढे किल्लं होतं. आणि जर त्यांना गोव्यात राहायचं असेल तर त्यांना ख्रिश्चन धर्मात कन्वर्ट व्हावं लागणार होतं. आणि जर व्हायचं नसेल तर गोवा सोडायचा किंवा मरायला तयार व्हा, असा एक अजब कायदा काढला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जेझुईट प्रिस्टची डोकी मारली आणि त्यांचं कापलेलं डोकं पोर्तुगीज व्हाईसरॉय होता त्याला पाठवलं. तर असा दरारा छत्रपतींचा होता. नमस्कार मित्रांनो, माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी गोव्यातल्या अजून एक अशा एकदम अपरिचित अशा किल्ल्यावरती आलेलो आहे आणि या किल्ल्याशी संबंधित असणारा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा खूप खूप महत्त्वाचा आणि अपरिचित इतिहास आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जो तुम्हाला दिसतोय हा कोलवाळे किल्ला आहे गोव्यातला. हा गोव्यातील बारदेश या भागामध्ये येतो. मित्रांनो, तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही, पण या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यामध्ये आलेले आहेत आणि खूप मोठा असा दैदिप्यमान इतिहास या किल्ल्याशी निगडित आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हा किल्ला सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. गोवा सरकारचं खरंच खूप मला चांगलं वाटतं की त्यांनी इतर किल्ले हे खूप त्यांनी रिकन्स्ट्रक्ट केलेले आहेत, परंतु या किल्ल्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. परंतु या किल्ल्याशी निगडीत आपल्या मराठ्यांचा खूप दैदिप्यमान इतिहास आहे. आधी आपण हा किल्ला बघूया, मग मी तुम्हाला तो जो इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण हा किल्ल्याची दुर्गभ्रमंती करूया. चला. मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला हा किल्ला दिसतोय. या बाजूला बघा, इकडे या किल्ल्याच्या पडझड झालेल्या वास्तू आहेत इकडे. आणि इथे बघा, इथे घर आहे, इथे एक मिशेल चॅपल सुद्धा दिसतंय समोर. हा ऍक्च्युली किल्ल्याचा भागच होता. त्याकाळी हा किल्ला खूप मोठ्या प्रमाणावरती होता, परंतु आता बऱ्या प्रमाणात ढासळलेला आहे आणि आता इथलं लोक राहायला लागलेली आहे तिथे. तसेच तुम्ही इथे बाजूला बघू शकतात, हा रस्ता आहे. पण कधी काळी रस्ता हा आता केलेला आहे, परंतु हा किल्ल्याचाच भाग होता. हा बघा मित्रांनो, हाही थोडा किल्ल्याचा भाग आहे. ही एक वास्तू आपल्याला इथे दिसते समोर, परंतु हे बाकी सगळं उद्ध्वस्त आहे, इथे काही नाही राहिलं. पुढे त्या बाजूला किल्ल्याची तटबंदी आहेत तिकडे पुढे, परंतु हा पूर्ण आता ही सगळ्या घरं, हे चर्च चॅपल हे या किल्ल्यामध्ये बसलेलं आहे. चला आपण आधी किल्ल्यावरती जाऊया. इथे एक स्टोर रूम आहे बघा, काहीतरी साठवणीची सारखी जागा आहे. आतमध्ये तर एकदम काळोख दिसतोय त्यामुळे जायला तसं हे होतंय, पण ही एक साठवणीची जागा आहे इथली. सध्या घडीला काही नाहीये तिकडे. आपण इकडनं किल्ल्यात प्रवेश करूया. या किल्ल्यात जाणारा हा एक प्रवेशद्वार आहे इथला. इकडनं आपण आतमध्ये जाऊया. किल्ला पूर्णपणे पडीक अवस्थेमध्ये, इथे काहीही नाहीये बघा. पूर्ण तटबंदी वगैरे सगळं ढासळलेलं आहे. इथले दगड वगैरे सगळं पडलेलं आहे. हे ऍक्च्युली रिकन्स्ट्रक्ट करण्याची, पुनर्बांधणी करण्याची खरंच गरज आहे इथे. अजून एक तुम्हाला इथे दाखवू इच्छितो. या किल्ल्याला खंदक होता त्या काळी. या किल्ल्याला खंदक होता. हा बघा, हा जो इथला भाग आहे हा पूर्ण असा वेढलेला होता खंदकाने. आता काही नामनिशाणी नाहीये तिथली. हा रस्ता इथनं जातो मध्ये आणि हे पूर्ण असं त्या बाजूला जंगल आहे. हा पूर्ण त्या तिथे सुद्धा या किल्ल्याचं अस्तित्व होतं, परंतु आता काही नाही राहिलंय. हा एवढाच भाग आहे. हे बघा, इथे तुम्हाला थोडी बहुत किल्ल्याची तटबंदी दिसते. ही अजून तटबंदी आहे किल्ल्याची. हा तिथपर्यंत जाते पुढे.
तर असा खूप याचा भाग घेरा खूप मोठा आहे त्या बाजूला, पण आता काही नामोनिशाणी नाही आहे तिथली, कारण लोक वगैरे इथे राहतात. त्यामुळे त्या काळातलं जे बांधकाम होतं ते जवळजवळ नष्ट झालेलं आहे, नाहीच आहे. तर असा इथला गोव्यामधला बारदेशमधला हा किल्ला आहे, कोळवाळे किल्ला. तर मित्रांनो, या किल्ल्याची दुर्गभ्रमंती आपली झालेली आहे. आता या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगतो. हा कोलवाळे किल्ला 1635 साली पोर्तुगीजांनी बांधला. हा किल्ला गोव्यातल्या बारदेश या भागामध्ये येतो. त्यावेळी आदिलशहापासून रक्षण करण्यासाठी आणि नंतर मराठ्यांपासून संरक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी त्यांच्या टेरिटरीचं रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केली. आता सर्वात महत्वाचा इतिहास मी तुम्हाला या किल्ल्या संदर्भात सांगणार आहे. 1666 साली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातनं सुटून जेव्हा महाराष्ट्रात परत आले, त्यावेळी त्यांनी मुघलांशी एक ट्रिटी साईन केली. शांततेचा करार त्यांनी मुघलांसोबत केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांची नजर ही कोकणाकडे आणि नंतर गोव्याकडे वळवली. कोकणातले जे सावंत होते ते स्वराज्यातील जो कुडाळ वगैरे हा भाग आहे तिथे येऊन आक्रमण करायचे, नासधूस करून पुन्हा गोव्यात यायचे आणि गोव्यातले पोर्तुगीज त्यांना संरक्षण द्यायचे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज 1666 आणि 67च्या काळात ते कोकणावरती चाल करून आले आणि पुढे त्यांना घाबरून जे तिथले लोकल सैनिक होते सावंतांचे ते या इथे पळून आले गोव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी ठरवलं की गोव्यात जायचं म्हणून. त्यावेळी गोव्यात पोर्तुगीजांकडून इथल्या स्थानिक हिंदूंवरती अनन्वित अत्याचार चालू होते. 1666च्या दरम्यान इथला जो गव्हर्नर होता, इथला जो व्हॉइसरॉय होता कोंदिदसा विन्सेंटी, याने एक अजब कायदा काढला. रोमन कॅथलिक सोडून जे इथे इतर धर्मीय आहेत, ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम आणि इतर जे धर्मीय होते, त्यांनी आहे तसे 1 महिन्याची मुदत दिलेली त्यांना आणि त्यांना इथनं गोवा सोडून जायला सांगितलं होतं. आणि जर त्यांना गोव्यात राहायचं असेल तर त्यांना ख्रिश्चन धर्मात कन्वर्ट व्हावं लागणार होतं आणि जर व्हायचं नसेल तर गोवा सोडायचा किंवा मरायला तयार व्हा, असा एक अजब कायदा काढला होता. ही गोष्ट जेव्हा छत्रपतींच्या कानावरती आली तेव्हा छत्रपतींनी इथला जवळचाच गावावरती छापा टाकला आणि त्या गावातले जवळजवळ 1000-1500 लोक आपल्याकडे ओलीस ठेवले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज याच किल्ल्यात आले होते, कोळवालच्या किल्ल्यामध्ये. आणि त्यावेळेला जेव्हा ज्या लोकांना त्यांनी ओलीस ठेवलं होतं त्याच्यामध्ये जेझुईट प्रिस्ट होते. त्या प्रिस्ट जेव्हा त्यांना कळलं की हा निर्णय घेताना प्रिस्ट होते, जेझुईट पाद्री, ते ह्या निर्णयामध्ये सहभागी होते, तेव्हा छत्रपतींनी त्यांच्या समोर बोलवलं. छत्रपतींनी त्यांच्या समोर अट ठेवली की तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला हिंदू धर्मात यावं लागेल. जसं तुम्ही हिंदूंचा छळ करता तसं आता आम्ही तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला हिंदू धर्मात यावं लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला जीवे मारू म्हणून. तर तेही तितकेच कडवट होते, त्यांनी नकार दिला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जेझुईट प्रिस्टची डोकी मारली आणि त्यांचं कापलेलं डोकं कोंदिदसा विन्सेंटी, जो पोर्तुगीज व्हॉइसरॉय होता, त्याला पाठवलं. ते डोकं त्या व्हॉइसरॉय कडे आल्यानंतर त्याला जाणीव झाली की छत्रपतींचा दरारा, छत्रपतींची दहशत काय आहे ते, आणि त्यांनी जो आदेश घेतला होता तो लगेच त्याने मागे घेतला आणि आम्ही सर्व एक आहोत, सर्व धर्माला आम्ही इथे थारा देऊ, असं त्यांनी छत्रपतींना सांगितलं. त्यांच्यात पुढे काही तहही झाले छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आणि पोर्तुगीजांमध्ये. तेव्हा ही जरब त्यांना पोर्तुगीजांना बसली आणि त्यांनी तो निर्णय मागे घेतला. तर असा दरारा छत्रपतींचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ठिकाणी त्या पाद्र्यांची डोकी मारली, त्या प्रिस्टची, त्यांचं शिरच्छेद केला होता. तेच हे ठिकाण आहे आणि हे फार कमी लोकांना माहिती आहे. मी एका ठिकाणी वाचलं होतं, त्या ठिकाणी या किल्ल्याचा उल्लेख आला होता आणि हे वाचनात आलं माझ्या. तर मी ठरवलं की या ठिकाणी या किल्ल्याला भेट द्यायची आणि हा इतिहास तुमच्या समोर सादर करायचा. खरंच मित्रांनो, या किल्ल्याचं बांधणी पुनर्वसन झालं पाहिजे. माझं गोवा सरकार, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारलाही विनंती आहे की या किल्ल्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि याचा जीर्णोद्धार करा, कारण खूप दैदिप्यमान असा इतिहास या किल्ल्याशी निगडीत आहे आपल्या छत्रपती शिवरायांचा. तर हा इतिहास मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि या किल्ल्याला भेट देऊन खरंच खूप छान वाटलं मला. तर मित्रांनो, कसा वाटतोय व्हिडिओ, मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटते हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. माझा चॅनल माझी दुर्ग भ्रमंती लाईक करा, शेअर करा आणि
सबस्क्राईब करा. भेटू अशा पुढल्या एखाद्या दुर्ग भ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.